हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक प्रश्न. तुम्ही घरच्या घरी कधी खारे शेंगदाणे ट्राय केले आहे का? खारे शेंगदाणे म्हणजेच खरमुरे तुम्ही ट्राय केले आहे का? नसेल केले तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. एकदा तुम्ही घरच्या घरी मस्त ट्राय करून बघा. त्यासाठी मी काय केले, अर्धा किलो शेंगदाणे घेतले. नंतर एका पॅनमध्ये पाणी गरम केले. त्यामध्ये मी 2 चमचे मीठ आणि शेंगदाणे टाकून मस्त शेंगदाणा उकळून घेणार आहे बघा. याने काय होतं, शेंगदाणा मस्त फुलला जातो आणि आतपर्यंत मीठ लागतं बघा. छान शेंगदाणे आता उखळलेले आहे. आता मी याला एका झाऱ्याच्या साहाय्याने एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे, जेणेकरून याच्यातलं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल बघा. नंतर मी या शेंगदाण्यांना एका टॉवेलवर टाकून रूम टेम्परेचरवर पंख्याखाली सुकवून घेणार आहे बघा. याला थोडं सुकून घ्यायचं आहे बघा. पंख्याखाली ठेवून थोडंसं सुकून घ्यायचं आहे. जेव्हा ते अर्धेपर्यंत सुकल्या जाईल बघा, तेव्हा आपण याला भाजून घेऊया बघा. आता याला मी सुकवत आहे. आपापल्या पद्धतीने तुम्ही त्याला सुकवून घेऊ शकता. मी या पद्धतीने सुकवले आहे बघा. आता नंतर मी काय केलं, एक जुनी कढई घेतले, त्यामध्ये भरपूर असं मीठ टाकले बघा. आणि मीठ गरम झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही शेंगदाणा टाकायचा. त्यासाठी मी काय केलं, शेंगदाण्याचे 2 भाग केले आणि एक भाग मी मिठामध्ये टाकून भाजणार आहे. सर्व शेंगदाणे एक टाईमला नाही भाजायचे आहे, आपल्याला थोडे थोडे शेंगदाणे भाजायचे आहे. म्हणून मी काय केलं, मिठामध्ये अर्धे शेंगदाणे टाकले आणि ते भाजून घेणार आहे. शेंगदाणा ओला होता म्हणून त्याला थोडं मीठ लागतं. जसं जसं शेंगदाणा भाजला जाईल तसं तसं त्याचं मीठ सुटत जाईल बघा. आता आपला शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे. 5 ते 10 मिनिटापर्यंत याला मंद आचेवर भाजून घ्यावे बघा, मिठामध्ये टाकून बघा. मस्त शेंगदाणा तयार झालेला आहे, एकदम दुकानातला सारखा, बाहेरच्या सारखा बघा. आणि झाऱ्याच्या साहाय्याने त्यातलं मीठ असं चाळून घ्यायचं आपल्याला बघा. मस्त शेंगदाणा भाजला गेला आहे, आपलं खरमुरे तयार झाले आहे बघा. अशाच प्रकारे मी दुसरा भाग पण शेंगदाणा असं भाजून घेणार आहे. मी त्याला एका बाउलमध्ये काढले होते. मग मला लक्षात आलं की त्याला घाम सुटत आहे, शेंगदाणा नरम पडू शकतो, म्हणून मी परत एका टॉवेलवर टाकला आहे बघा. आपण टॉवेलवरच टाकायचा. मस्त खरमुरा तयार झाला आहे बघा. आवाज एकदम क्रंची झाला आहे मस्त. आता मी दुकानासारखं तुम्हाला एका कोनमध्ये भरून दाखवते बघा. आपले खरमुरे तयार झाले आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, घरी शेंगदाणे करून बघा, खूप टेस्टी लागते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.